श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आहे. तर पहा, पवित्र श्रावण महिन्याला 5 ऑगस्टपासून सुरुवात झालेली आहे आणि पहिला श्रावणी शनिवार जो आहे तर तो होऊन गेला आहे आणि आता हा दुसरा श्रावणी शनिवार आहे. श्रावण महिना हा पूर्णच भगवान शिवशंकरांना समर्पित आहे, परंतु इतर दिवस जे आहेत तर ते इतर देवांना समर्पित आहेत. म्हणजे शनिवार जो आहे तर तो भगवान शनिदेव आणि आपले जे हनुमान आहेत तर त्यांना समर्पित आहे. शनिदेव हे भगवान शिवशंकरांचे खूप मोठे भक्त आहेत. यामुळे श्रावण महिन्यातील जो शनिवार आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच आज हा श्रावण महिन्यातील दुसरा शनिवार आहे. त्यामुळे आपण जर शनिदेवांची पूजा अर्चा केली तर राहू केतू सुद्धा त्यांचे जे दोष लागतात तर ते आपल्यापासून दूर राहते. म्हणूनच बघा, या ज्योतिषशास्त्रामध्ये या शनिवारच्या दिवशी करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी घरामध्ये आपल्याला ह्या 2 वस्तू जाळायच्या आहे. ह्या वस्तू जर आपण घरामध्ये जाळल्या तर आपल्या घरामध्ये जी रोज छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात, कलह होतात, तर ही जी भांडणं आहेत ती भांडणं होऊ नये. त्याचबरोबर आपल्या घरातील मुलं असतात तर ते मुलं एकमेकांचं ऐकत नाही, आपलं ऐकत नाही, हट्टीपणा करतात, खूप चिडचिडे बनतात. त्याचबरोबर घरामध्ये जर आपल्याला काही अडचणी आणि दोष असतील, त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर शत्रुपीडा असेल आणि करणी बाधा झालेली असेल किंवा काही दोष आपल्या घराला लागलेले असतील, नकारात्मकता घरामध्ये असेल, तर यासारखे सर्व दोष जे आहेत, अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम शनिदेवाय नमः असं लिहायला देखील विसरू नका. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय आज आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी करायचा आहे. आता पहा, जर तुम्हाला एखाद्या शनिवारी जर काही सुतक असेल, अडचणी असतील तर हा उपाय करणं शक्य झाला नाही तर तुम्ही पुढच्या शनिवारी हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने आपल्या घरातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील. जसं की आपल्या घरामध्ये रोज भांडणं होत असतील तर ही भांडणं जे आहेत तर ते नवरा बायकोचे असतील किंवा आईचे मुलाचे असतील किंवा वडिलांचे मुलाचे असतील, सतत आपल्या घरामध्ये कटकटी वाद होत असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या 100% दूर होतील. नवरा ऐकत नसेल किंवा मुलांना चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते ऐकत नसतील किंवा आपला पती चांगल्या गोष्टी करत नसेल, वाईट वळणाला लागलेला असेल, हा उपाय जर आपण केला तर आपल्या पतीला सुद्धा योग्य मार्ग मिळतो. आपल्या पतीची प्रगती व्हायला सुरुवात होत असते. आणि पहा, मुलं जर हट्टीपणा करत असतील आणि मुलं जर काही वाईट गोष्टी करत असतील तर त्या यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू आहे आणि त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत आहे आणि त्या शत्रूमुळे तुमचं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुमच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीमुळे सतत अडचणी येत असतील, शत्रू बाधा झालेली असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. तसेच तुमच्या घराला जर कोणी दोष लावलेले असतील आणि काही नकारात्मकता असेल तर यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही आणि यामुळे आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी जाणवत आहेत, आर्थिक समस्या आपल्याला जाणवत आहेत, तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. तर पहा, तुम्ही ह्या शनिवारी जर हा उपाय केला तर पुढचा शनिवार येईपर्यंत तुमच्या बऱ्याचशा समस्या ज्या आहेत तर त्या दूर झालेल्या तुम्हाला जाणवतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची वस्तू लागणार आहे ती म्हणजे कडुलिंबाच्या काड्या. आता कडुलिंबाच्या काड्या कोणत्या कडुलिंबाच्या, तर आपण गुढीपाडव्याला जो लिंबाचा ढगळा गुढीला लावतो ते जे लिंब आहेत तर त्या लिंबाच्या काड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. ह्या काड्या तुम्हाला वाळलेल्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला 1 चम्मचभर काळे तीळ लागणार आहेत. तर शनिवारच्या दिवशी काळ्या तिळांना विशेष महत्त्व दिलं जातं. जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा जर प्रभाव असेल तर काळे तीळ हे दान केले जातात. काळे तीळ हे शनिदेवांना त्याचबरोबर मारुतीला देखील अर्पण केले जातात आणि यामुळे जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात. म्हणून आपल्याला चम्मचभर काळे तीळ घ्यायचे आहे.
पहा, तुम्हाला एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला या कडुलिंबाच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला हे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि 5 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला कापूर हा भीमसेनी घेता आला ना तर आवर्जून घ्या. नेहमी आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर हा आणून ठेवा. भीमसेनी कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर सर्व नकारात्मकता घरातली दूर होऊन जाते आणि त्याचबरोबर घरामध्ये काही सूक्ष्म रूपामध्ये जीवजंतू असतात ते देखील नष्ट होतात. पहा, तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर जो तो कापूर आहे तुमच्याकडे त्याचा 5 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर ह्या तीनही वस्तू तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. आता तुमच्याकडे कापूर जाळायचे भांडं असेल त्यामध्ये टाकू शकता किंवा मग मातीची एखादी मोठी पंती असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जाळू शकता. तर ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे. तिथे जाऊन तुम्हाला आसन टाकायचं आहे. आसन टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप लावायचा आहे आणि त्यानंतर ह्या सर्व वस्तू तुम्हाला एका भांड्यामध्ये घेऊन त्या प्रज्वलित करायच्या आहेत. आता प्रज्वलित केल्यानंतर तुमच्याकडे जर गाईचं गावरान तूप असेल तर त्यामधले तुम्हाला थोडंसं अर्धा चम्मच गावरान तूप त्यावरती घालायचं आहे. तर नसेल तुमच्याकडे तूप तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तर या सर्व वस्तूंचा धूर जो आहे तर तो तुम्हाला सर्व घरामध्ये फिरवायचा आहे. तर हा धूर तुम्ही घरामध्ये फिरवत असताना तुम्हाला अतिशय प्रभावशाली मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम शनिचराय नमः. ओम शनिचराय नमः. ह्या सर्व वस्तूंचा जो धूर आहे तर तो तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फिरवल्यानंतर ते भांडं तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा फिरवायचं आहे आणि परत तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचं आहे. आता यामध्ये काही ह्या वस्तू जर शांत झाल्या तर त्यानंतर त्यामध्ये काही वस्तू जर तुमच्या उरल्या तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा मग तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन सुद्धा टाकू शकता. आता हा उपाय तुम्हाला प्रत्येक शनिवारी करायचा आहे. चुकून तुम्हाला एखाद्या शनिवारी नाही जमलं, तुम्ही नाही केला तरी सुद्धा चालेल, परंतु श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि हा उपाय केल्याने घरातील सर्व अडीअडचणी ह्या दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. त्याचबरोबर श्रावण महिन्यातील जो शनिवार आहे तर या शनिवारी बैलाला गुळ आणि चणे हे खायला दिले जातात. जर तुम्ही श्रावण महिन्यातील शनिवारी गुळ आणि चणे बैलाला घातले तर भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात. त्यामुळे शनिदेव देखील आपल्यावरती प्रसन्न होतात आणि राहू केतूचा प्रभाव हा आपल्यावरती कमी होऊन जातो. आणि बघा, जर तुम्हाला बैल कुठे भेटला नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जे नंदी भगवान आहेत तर त्यांना ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या नंदी देवतेच्या डाव्या कानामध्ये तुमची काही इच्छित मनोकामना आहे तर ती बोलायची आहे. असं म्हटलं जातं की आपण श्रावण महिन्यातील शनिवारी जर हा उपाय केला तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.